कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। मी स्वतः लालियत त्यांना बोलताना ऐकलंय। याआधी ती नीरज सरांच्या आईला भेटायला आली होती। मला पण ती गडबडली। तेव्हाच मला संशय आला होता म्हणून मी घरच्यांना सांगणार होते, पण म्हटलं एकदा लालियत्याशी बोलूयात आपण। मी बोलायला म्हणून तिच्या खोलीत गेले आणि हे सगळं ऐकून मी परत आले। श्रीनू, त्याने हा व्यवहार केला ना, तुला माहितीये काय होऊ शकतं ते। दादा मामाला आपल्या जमिनी विकलेल्या चालत नाही, कारण त्यामुळे परकी माणसं येऊन आपल्या जमिनीवर हक्क गाजवतात आणि ते विकासाच्या नावावर निसर्गाची हानी करतात। हेच जर आईच्या नावावर असलेल्या जमिनीच्या बाबतीत झालं तर? नाही, असं व्हायला नको। आता कुठेतरी सगळं नीट होतंय, अजून प्रॉब्लेम्स नको। श्रीनिवास, आपल्याकडे अजिबात वेळ नाही। तू जा आणि तुझ्या आईला थांब। श्रीनू, लाली आत्याने हा व्यवहार केला ना, अनर्थ होईल। दादा पुरते खचून जातील रे। लाली, माझा ऐक, पुन्हा एकदा विचार कर। माझा विचार झालेला हा। आई, कुठे जातेस तू? काम हा। बघू काय काम आहे। अरे तू का नाही करणार? आई, मला बघू दे। नाही करणार ना तू? मला कळणार नाही की मला कळू द्यायचं नाहीये तुला। श्रीनू, हो बाबा, मला सगळं कळलंय। आधीच एका विश्वासघाताचं ओझं जड झालंय मला। आता पुन्हा तुझ्या कुठल्याही कृत्यामुळे दादा मामाचा झालेला विश्वासघात मला चालणार नाहीये। श्रीनू, लाली, आता तरी विचार कर। तुम्ही शांत बसाव। ह्या बघ श्रीनू, मला काही ऐकून घ्यायचं नाहीये आई। आई, अगं कोणाच्या सांगण्यावरून तू जमीन विकायला निघालीस? कोणाशी हात मिळवणी करतेस तू? नीरजच्या आईशी? अगं त्या तुझा फायदा घेत आहेत, तुझ्या भल्याचा नाही त्यांच्या हेतूचा विचार करतायत। त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी तुझा वापर करतायत त्या। आई, ऐक माझं। अरे काय हेतू असणार तिचो? दादा मामा या सगळ्या घरातल्या माणसांना त्या पाण्यात बघतात आणि हे घर पोखरून काढण्यासाठी त्या तुझा वापर करतायत। पण त्यानं आपलं काय नुकसान होतं काय? अगं होणार ना, या घरात वाद होतील, हे घर तुटेल। अरे पण आता पैसे मिळाल्यानंतर आपण इकडे राहायचंच नाही, मग कसं काय वाद होणार? आई, अगं प्लीज प्लीज समजून घे ना। ह्या बघ, माका कोणाचा काही ऐकूचा नाही हा। अगं लाली, माझं कधी ऐकलं नाहीस, पण आपला मुलगा एवढ्या पोट तिडकीने सांगतोय त्याचं तरी ऐक। श्रीनू, ह्या बघ, जा काय मिळत ना त्या काय मी वर घेऊन जाणार नाही हा। त्या सगळ्या मी तुझ्या भविष्यासाठी करतोय। निशीचा तुझ्या सोबत लगीन झाला असताना तर तुका या घरात जावयाचा मान मिळालो असतो, पण आता त्या काय होणार नाही। आता ना तू या घरात आश्रित म्हणूनच रवतलस आणि आम्हाला नाही आवडणार। अरे त्यापेक्षा आपण जाऊया ना इकडनं। नाही येणार आहे। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।